नमस्कार सगळ्यांना. आपली कोस्टल कर्नाटका सिरीज सुरू आहे मस्तपैकी आणि आज आपण चेकआउट करतो आहोत गोकर्णमधनं, कारण आपल्याला जायचं आहे मुरुडेश्वर. आपली जर्नी सुरू झालेली आहे सकाळी आणि चला तर बघूया. वेलकम टू मुरुडेश्वर. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मुरुडेश्वर मध्ये. अरे भाई महादेवजी, हरे हरे महादेव, हर हर महादेव, जय माता. जय मा- तर फायनली आम्ही पोहोचलो आहे मुरुडेश्वरमध्ये. रूम पण बुक केली आहे आणि समोरचा व्ह्यू बघा. समोरच महादेवांची मूर्ती, मुरुडेश्वर मंदिर, खूप छान असा सनसेट आणि बीच व्ह्यू. तर इथल्या हॉटेलचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकू. तर तुम्हाला बुक करायची असेल तर बुक करू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली चॅनलवरती. तर आज आम्ही एक्सप्लोर करायला आलेलो आहोत मुरुडेश्वर. आपल्या मागेच मुरुडेश्वरचा व्ह्यू आहे. मुरुडेश्वरचं मंदिर आहे, महादेवांची मूर्ती आहे आणि खूप छान सुंदर असं समुद्र आणि सनसेट आहे. तर कोस्टल कर्नाटका ट्रिपचा हा लास्ट पॉईंट आहे आपला. तर आपण सुरुवात केली होती गोकर्णपासनं. तर गोकर्ण आपण एक्सप्लोअर केलं पूर्ण आणि आता त्याच्यानंतर आपण होन्नावरचं बोटिंग एक्सप्लोअर केली आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत मुरुडेश्वरला. तर चला जाऊया, आपण महादेवांचं दर्शन घेऊया, बघूया मंदिर कसं आहे. मूर्ती तर खूप सुंदर आहे. दुरून बघून असं वाटतं की तिथं काहीतरी काम सुरू आहे, पण मंदिर पण एक्सप्लोअर करूया आणि मूर्तीचं जवळ जाऊन दर्शनही घेऊया. खूप मोठी मूर्ती आहे. खूप लांबून आमच्या हॉटेलच्या रूममधून सुद्धा दर्शन होतंय आणि आमचं हॉटेल आम्हाला इतकं छान भेटलं, गॅलरीत आलं की महादेवांचं दर्शन होते. तर चला घेऊया महादेवांचं नाव, हर हर महादेव. तर चला निघालोय आता आम्ही दर्शन घ्यायला महादेवांचं. आणि जवळून बघा तुम्ही मंदिर केवढं मोठं दिसतंय. आणि हे आहे मंदिराचं एंट्री गेट. तर इथं आतमध्ये पार्किंग आहे. तुम्ही गाडी सुद्धा आतमध्ये पार्क करू शकता आहात. तर बघा तुम्ही किती मोठं मंदिर आहे
आणि मी असं ऐकलं आहे की याच्या आतमध्ये वरती पण जाऊ शकतो आपण, याला लिफ्ट आहे असं मी ऐकलं आहे. आता आपल्याला पुढे गेल्यावरती कळेलच की कसं आहे. पण खूप मोठं आहे मंदिर आणि बरंच काही आहे इथं बघायला. तर काय काय आपण तेही बघूया. आणि हे बघा इथं पार्किंग आहे. तर चला, हे बघा किती मोठं प्रवेशद्वार आहे याचं. मंदिराचा दरवाजा बघा तुम्ही किती मोठा आहे, लाकडी आहे. आणि थोडं पुढे आलं की महादेवांची मूर्ती दिसते. किती सुंदर मूर्ती आहे बघा. काहीतरी काम सुरू आहे बहुतेक तिथं, म्हणून थोडंसं हे लावलेत बांबू वगैरे. तर इथं आम्ही तिकीट घेतलेलं आहे. पर पर्सन 20 रुपीज चार्जेस आहेत लिफ्टवरती जाण्याचे. तर हे बघा डायरेक्ट 18व्या फ्लोअरवरती आहे. आपल्याला 18व्या फ्लोअरवर जायचं आहे. ಎಲ್ಲ ಫೋಟೋದಲ್ಲಿರೋದು ಇದೆ. किती सुंदर पॉईंट आहे बघा, व्ह्यू पॉईंट. आणि इथून पूर्ण बीच दिसतोय. गर्दी पण भरपूर आहे बघा. आणि पाणी खूप स्वच्छ आहे समुद्राचं. तर बघा इकडे पण किती सुंदर व्ह्यू आहे. हो 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 हो, अति सुंदर. नाही तसे पुढे वाव, काय व्ह्यू दिसतंय इथून पूर्ण मुर्डेश्वरचा. वा 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 वा, खूपच छान. चला, वाव, लाईट सुरू झाल्या आहेत, लाईटिंग. तर आम्ही आता महादेवांच्या मूर्तीकडे निघालो आहे. आणि इथून मस्त असा स्लोप आहे, तिथून चढून जायचं आहे. पहिले आपलं बहुतेक मंदिराचं दर्शन होईल. मंदिरात दर्शन घेऊ, मग आपण महादेवाच्या दर्शनाला पुढे जाऊया. तर हे मातोबा मंदिर आहे. आणि कळस बघा तुम्ही किती सुंदर आहे. सर्व प्रकारच्या देवतांचे मूर्त्या आहेत त्याच्यावरती. इतका सुंदर कळस आहे. आणि मंदिर हे बघा, आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ शूट करायला, म्हणून बाहेरूनच घेतोय आम्ही आणि तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय. तर इतकं सुंदर आहे, आतमधून पण खूप सुंदर आहे. साऊथच्या मंदिरांना म्हणजे बघण्यासारखंच आहे. म्हणजे काय त्यांनी बनवलेत मंदिरं, म्हणजे वरती सुवर्णासारखे दिसणारे कळस, खाली खूप सुंदर नक्षीकाम, छान छान देवतांच्या मूर्त्या, अप्रतिम. म्हणजे व्हिडिओत बघायला जेवढं छान वाटतं ना, त्याच्यापेक्षा रिअलमध्ये इथे येऊन बघायला, अनुभव घ्यायला अजूनच खूप छान वाटतं. खूपच भारी. गणपती देवा. अच्छा, इथं गणपती देवाचं मंदिर आहे. म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आणि मस्त खूप सुंदर अशी मनमोहक मूर्ती आहे बघा. गणपतीचं जे मंदिर आहे त्याच्यावरचा कळस आहे, किती सुंदर आहे. वरती सुद्धा गणपती बाप्पांचा मूर्ती आहे वरती सुद्धा.
आणि छान नक्षीकाम आहे, छान सर्व. किती सुंदर आहे हे मंदिर. म्हणजे हनुमानांची मूर्ती बघ. हनुमानांचं मंदिर आहे हे. आणि वरती पण बघा हनुमानांचीच मूर्त्या आहेत सर्वीकडे त्यांच्या कळसाच्या इथं. त्यानंतर इथं आहे नागदेवतांचं मंदिर. हे बघा. तर हे बघा हा रथ आहे तो सोन्याचा आहे. ओहो हो 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 हो. हे बघा किती सुंदर दिसतं ना कळस. आणि लाइटिंग लागल्यानंतर अजूनच भारी दिसतंय. अरे वा 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 वा. तर हे बघा इथं लाइटिंग सुरू झालेली आहे. ओ हो हो हो. काय सुंदर दृश्य आहे. तर दर्शन वगैरे घेऊन इकडे यायला मला थोडं लेट झालं. खूप अंधार झाला आहे. पण हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे हा. थोडं उजेड असतं तर अजून छान दर्शन झालं असतं आपलं इथलं. पण ठीक आहे, लेट झालं आहे थोडं. तर हे बघा इथं छान अशा स्टेप्स आहेत. स्टेप्स चढून आता आपण वरती गेलो की समोरच आपल्याला मूर्तीचं दर्शन होणार आहे. हो 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 हो. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. हां हां. बापरे. नंदी महाराज बघा एवढे विशाल आहेत. बिलकुल मूर्तीच्या समोर आहेत. आणि जेवढी महादेवांची मूर्ती विशाल आहे तेवढेच नंदी महाराजांची पण आहे. ओहो. तर चला पुढे जाऊन बघूया, दर्शन घेऊया. तर इथं म्युझियम आहे आणि आपण जाणार आहोत म्युझियमच्या आतमध्ये. तर इथून तिकीट घ्यायचं आहे. पर पर्सन 20 रुपीज चार्जेस आहेत. हे बघा असं आहे.
हे रावण आहे बघा. तर इथं रावण महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं हे मागतात, काय मागतात, वरदान मागतात. तेव्हाचा हा सीन आहे. नारायण, रावण. देवी कोणती आहे? महाकाली का? ನಾರದರು ಮಾಯೆಯನ್ನ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಮಾಯೆಯು ಪ್ರತ್ಯಕ್ಷಳಾದಳು. ಅವಳಿಗೆ ವಿಚಾರ ತಿಳಿಸಿದರು. ಮಾಯೆಯು ಸಹಕಾರ ನೀಡಲು तर इथं नारदांनी गणेशांना विनंती केली होती की ते त्यांनी महादेवांचा आत्मलिंग श्रीलंकेपर्यंत नेऊ नये म्हणून. आणि इथं महादेवांनी त्यांना सांगितलं होतं की हे आत्मलिंग तू जिथं जमिनीवरती ठेवशील तिथंच त्यांची स्थापना होऊन जाईल. इथं ती पिंड, इथं त्या पिंडाची स्थापना झाली होती. ते काढण्याचा प्रयत्न करत होते ना, म्हणून ती तशी झाली आहे. गोकर्ण, सजेश्वर, दरेश्वर, उन्नवंतेश्वर, मुरुडेश्वर. मुरुडेश्वरची लिंग अशी आहे. तर मुरुडेश्वरच्या बीचवरती आणि मुरुडेश्वरच्या आसपास असे बरेचसे मार्केट्स आहेत, तिथे देखील तुम्ही शॉपिंग करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट आपल्या व्ह्यूअर्ससाठी, शक्य होईल तर मुरुडेश्वरवरती जेवण टाळा किंवा बाहेरून जेवण करून या. तर मुरुडेश्वरमध्ये जेवण एवढं खास भेटत नाही. तो बऱ्याचशा लोकांचा एक्सपिरियन्स आहे की इथलं जेवण केल्यानंतर थोडा त्रास होतो किंवा पचन नाही होत. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.